पोलीस, काय रे एवढ्या रात्री कुठे चाललायस? पंड्या, प्रवचन ऐकायला. पोलीस म्हणतात, एवढ्या रात्री कोणतं प्रवचन आहे आणि कोणत्या विषयावर? बंड्या म्हणतो, विषय आहे दारू पिण्याचे दुष्परिणाम. पोलीस आश्चर्याने, हं, पण एवढ्या रात्री प्रवचन देतय कोण? बंड्या म्हणतो, माझी बायको. देव म्हणतो, गण्या, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे? गण्या म्हणतो, देवा, मला पैशांनी भरलेली एक बॅग, एक चांगली नोकरी आणि एक मोठी गाडी पाहिजे, ज्या गाडीत खूप सुंदर सुंदर मुली असतील. देव म्हणतो, तथास्तु. दुसऱ्या दिवशीपासून गण्या एसटी बसचा कंडक्टर झाला. मन्या म्हणतो, अगं काल मला अचानक अलाउद्दीनचा जादूचा दिवा सापडला होता. बायको म्हणते, खरं की काय? मग तुम्ही जिनीकडे काय मागितलं? मन्या म्हणतो, मी त्याला म्हणालो, माझ्या बायकोची बुद्धी आधीपेक्षा 10 पट वाढव. बायको म्हणाली, अरे वा, मग तो काय म्हणाला? मन्या म्हणतो, तो माझ्याकडे बघून खदा खदा हसला आणि म्हणाला, मालक काय चेष्टा लावली, 0ला 10 न गुणलं काय किंवा 100 न गुणलं काय, उत्तर तर 0च येणार ना. पाहुणे म्हणतात, आम्ही आमच्या घरी नेहमी दार्जिलिंगचा चहा वापरतो. पुणेकर म्हणतो, वा, तरीच म्हटलं चहा एवढा थंड का लागला? बाबा म्हणतात, काल रात्री कुठे होतास? मुलगा म्हणतो, मित्राच्या रूमवर ग्रुप स्टडी करत होतो. बाबा म्हणतात, रात्रीची उतरली नाही तुझी बेटा अजून? मुलगा म्हणतो, काय? बाबा, तुला नोकरी लागून 4 वर्ष झाली, बेवड्या आता कसली स्टडी करतो? एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीचे हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि त्यावर लिहिले होते, एक्सचेंज ऑफर. रामभाऊ बराच वेळ ते बघत होते. ते पाहून काकू ओरडल्या, चला, ऑफर फक्त मिक्सरची आहे. चंप्या चिंगीला म्हणतो, तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस? चिंगी म्हणते 6. चंप्या म्हणतो, चूक, फक्त 1, कारण 1 सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसतेस. एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये समोसा खात असतात. काव्या म्हणते, अगं टीना, तू समोस्यामधील भाजीच का फक्त खात आहेस? टीना म्हणते, कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये. एक गृहस्थ, काय रे, तुझी आई कशी आहे? मुलगा म्हणतो, बरी आहे. गृहस्थ म्हणतात, बहीण कशी आहे? मुलगा म्हणतो, बरी आहे. गृहस्थ म्हणतात, अच्छा, मग बाबा पण बरेच असतील? मुलगा म्हणतो, नाही, बाबा फक्त एकच आहे.